तर आज आपण बनवून घेतोय रेस्टॉरंट स्टाईल कढई पनीर मसाला, जो की खूप कमी साहित्यात बनतो व त्याचबरोबर कमी वेळेतसुद्धा बनतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे श्रद्धास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे आपल्याला सर्वात आधी पनीर घ्यायचं आहे. पनीरची आपल्याला आवडते त्या शेप्समध्ये काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पनीर किती प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात आपल्याला इथे पनीर घ्यायचं आहे. मी पनीरचे 2च भाग करते ट्रायंगल शेपमध्ये. तर इथे मी पनीरचे मोठे मोठेच काप करून घेणार आहे, छोटे छोटे काप नाही करणार आहे. तर याच पद्धतीने मी सर्व पनीरचे काप तयार करून घेईल. आता याचबरोबर मी घेते 2 शिमला मिर्च. आपल्याला शिमला मिर्चमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि शिमला मिरचीला सुद्धा आपल्याला खूप जास्त बारीक न कापता मोठ्या मोठ्या साईजमध्येच आपल्याला शिमला मिरचीसुद्धा कापून घ्यायची आहे. आता जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, शिमला मिरची टाकणं कंपल्सरी आहे का? शिमला मिर्च नाही टाकली तर नाही जमत का? तर टोटल ऑप्शनल आहे. जर आपल्याला शिमला मिर्च नसेल टाकायचं तर आपण नाही टाकलं तरी जमतं, पण शिमला मिर्चने पनीरच्या भाजीला मस्त टेस्ट येते, त्यामुळे मी ते शिमला मिर्च घेतली. तर तुम्ही पाहू शकता शिमला मिर्च कापून झाली की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता याचबरोबर मी घेतलेला आहे 2 टमॅटो. मित्रांनो, आपण इथे कितीही प्रमाणात टमॅटो घेऊ शकतो, फक्त एकच करायचं आहे, टमॅटोमधल्या बिया काढून घ्यायचा, जेणेकरून पनीरची भाजी आंबटसुद्धा होणार नाही व बिया घेतल्यामुळे टमॅटोमधल्या आम्लपित्ताचा त्रास किंवा टमॅटोमधल्या बिया डायजेस्ट होण्यासाठी अवघड असतात, म्हणजे लवकर पचत नाही, त्यामुळे टमॅटोमधल्या बिया कधीही वापरायच्या नाही. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काप केलेले टमॅटोचे टाकून घेतले. इकडे मी काश्मीरी लाल मिरची भिजत घालण्यासाठी ठेवून घेतली होती. काश्मीरी लाल मिरचीने मस्त भाजीला कलरसुद्धा येतो व त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये याच मिरच्याचा वापर केला जात आहे. तर मी ह्या गरम पाण्यामध्ये साधारण 5 ते 6 मिनटं मस्त भिजत घातल्या होत्या. छान फुललेल्या आहेत. आता आपल्याला या काश्मीरी मिरच्या या एकतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टमॅटोची प्युरी तयार करत असतानाच टाकून घ्यायच्यात. तुम्ही भिजत घातलेलं पाणीसुद्धा टाकून घेऊ शकता. आता इथे आपल्याला टमॅटोची प्युरी आणि मिरच्याची प्युरी तयार करून घ्यायचे एकत्र. तर हे पाहू शकता छान अशी प्युरी तयार झालेली आहे. आता आपण जी प्युरी तयार करून घेतली आहे ती एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. आता आपण पनीरचे कापसुद्धा तयार करून घेतलेले आहे आणि टमॅटोची प्युरीसुद्धा. आता आपण भाजी बनवून घेण्यासाठी सुरुवात करूया. तर गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2.5 माप तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आणि लगेचच तेल छान गरम झाले की आपल्याला हिंगसुद्धा टाकून घ्यायचे आहे. हिंग मी 1 चमचा घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये पनीर फ्राय करण्यासाठी सोडून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला 2 मिनटं लागतात फ्राय करून घेण्यासाठी, 2 ते 3 मिनटं. पनीर फ्राय करत असताना लो टू हाय मीडियमवरतीच फ्राय करायचं, लो मीडियमवरती फ्राय नाही करायचं. तर हे पहा, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण पनीरला फ्राय करून घेतलेलं आहे. आता फ्राय केलेलं पनीर आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे 1 चम्मच जिरा. जिरा छान कडवून झाला की आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे. मी मोठ्या साईजचे कांदे घेतले होते. तर आता आपल्याला या तेलामध्ये कांद्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपल्याला शिमला मिर्चसुद्धा कांद्यासोबतच परतून घ्यायचा आहे. तर साधारण बऱ्याचशापैकी कांदा परतून झाला की आपल्याला यामध्ये लसूणच्या पाकळ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि लसूणच्या कापला सुद्धा आपल्याला छान असं कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे कांदा मस्त परतून झाला की आपल्याला टमॅटोची प्युरी तयार केली होती ती टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला कांद्यासोबतच टमॅटोच्या प्युरीला परतून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तेल छान असं सुटेल त्यावेळेसच आपण समजू शकतो की टमॅटोची प्युरी छान अशी तेलामध्ये परतून झालेली आहे. आता टमॅटोची प्युरी छान परतून होत आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये 2 चम्मच धने पावडर टाकायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे धने पावडर टाकून. आता याचबरोबर आपल्याला 1 चम्मच जिरा पावडर टाकायचा आहे. जिरा पावडर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. जर अवेलेबल असेल तर जिरा पावडर टाका. आता याचबरोबर मी घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर.
पाऊण चमचाच घेतलेला आहे. याच्याने खूप मस्त कलर येतो त्यामुळे टाकलेला आहे. आता जर आपल्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर आपण घरातली लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. काश्मीरी लाल मिरची पावडरच टाकावं असंही काही नाही. तर आता आपल्याला मसाले छान असे परतून घेण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे, छान शिजण्यासाठी मसाले. आता याचबरोबर आपल्याला पाऊण चमचा गरम मसाला टाकायचा आहे. जर पनीर मसाला असेल तर पनीर मसाला टाका, पनीर मसाला नसेल तर घरगुती कोणताही मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता मसाले छान परतून झाले की आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे दही. दही खूप दिवसाचं नाही घ्यायचं आणि आंबट असलेलं सुद्धा दही नाही घ्यायचं. दही टाकत असताना गॅसचा फ्लेम अगदी मंद ठेवायचा, जेणेकरून दही फुटणार नाही. आणि त्याचबरोबर दही आंबट नसलेलंच घ्यायचं, जेणेकरून भाजीसुद्धा आंबट होणार नाही. त्यामुळे तर पाहू शकता दही टाकून झाल्यावरती या मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला लगेचच पनीरचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जेवढी भाजी पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त साधारण 2 मिनटं पनीरला या भाजीमध्ये, या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर वरतून छान अशी कोथिंबीर टाका बारीक कट केलेली व त्यानंतर अजून एकदा मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी फुलक्यासोबत, तंदुरी रोटीसोबत किंवा नानसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. मित्रांनो, ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.